नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. कुटुंबाकडून लग्नाला विरोध होत असल्यानं प्रेमी युगलांनी रेल्वेसमोर उडी घेतली आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून यात तरुणीचा जागीच मृत्यू झालाय तर तरुण गंभीर जखमी झालाय. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोंढरे येथील प्लॅटफॉर्म 2 वर ही घटना घडली आहे. शीतल रामसिंग चव्हाण ही तरुणी व तरुण सचिन सुगम चव्हाण या दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होत असल्यानं या दोघांनी टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत असून या प्रेमी युगलांनी मुंबई नागपूर दुरंतो एक्सप्रेस समोर उडी मारली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्याच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीच्या मृत्यू प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, जळगाव. नवनवीन अपडेट्ससाठी जीके न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.